रामनवमी देशभरामध्ये साजरी होत आहे। बीड जिल्ह्यामध्ये आज मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली। बीड जिल्ह्यातील दादेगाव येथे समर्थ रामदासांच्या हस्ते स्थापन झालेल्या प्रभू श्रीरामांचा जन्म सोहळा साजरा करण्यात आहे। दादेगाव येथे श्रीरामांचे पुरातन असे मंदिर आहे। या मंदिराची स्थापना समर्थ रामदासांच्या हस्ते करण्यात आली आहे। सुमारे 375 वर्षांपूर्वी समर्थांनी गावोगावी जाऊन प्रभू श्रीरामांची मंदिर स्थापित केली। समर्थ रामदासांनी स्थापन केलेले हे मुख्य मठ म्हणून या दादेगावच्या राम मंदिराची ख्याती आहे। याबद्दल मंदार रामदासी यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, आपण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दादेगाव या गावी आहोत। या गावी महाराष्ट्रातील भारतातील थोर संत रामभक्तीचा प्रचार आणि प्रसार करणारे राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांचा पदस्पर्शाने पावन झालेले हे गाव आहे आणि त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झालेली श्री राम पंचायतनाच्या मूर्ती या ठिकाणी आहेत। या पंचायतनाची जी स्थापना झाली, पंचायतन म्हणजे श्रीराम, सीतामैया, भरतजी, लक्ष्मणजी, शत्रुघ्नजी आणि दास मारुतीराय अशा मूर्ती आहेत। या मूर्तींची स्थापना ही जवळजवळ 450 वर्षापूर्वी साक्षात समर्थ रामदास स्वामींच्या हस्ते झालेली आहे आणि त्यांचे अनुग्रहित शिष्य महंत सद्गुरू देवदास स्वामी हे या मठाचे पहिले महंत होते। या मूर्तींचं वैशिष्ट्य असं आहे की नुकतेच आपण अयोध्येमध्ये पाहिलं, श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येच्या त्या जन्मभूमीच्या पवित्र स्थळी झालेली आहे आणि तिचं वैशिष्ट्य असं आहे की ती गंडकी शिळा आहे। त्या पद्धतीच्या गंडकी नदीतील शिळेच्या पासून तयार झालेल्या या मूर्ती आहेत। काळ्या पाषाणाची मूर्ती ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीच्या या मूर्ती आहेत, वैशिष्ट्यपूर्ण आहेत। एक वैशिष्ट्य साधं एक सांगायचं झालं तर ज्या पद्धतीनं अयोध्येच्या मूर्तीच्या बाजूला जी एक प्रभावळ आहे, महिरप आहे, त्यावर दशावतार कोरलेले आहेत। दादेगावच्या राममूर्तीच्या महिरपीवरती सुद्धा त्या प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत। याचा अर्थ त्याच शैलीची ही मूर्ती 450 वर्षापूर्वी तयार झालेली आहे। या राम मंदिराचा उत्सव रामनवमीच्या अगोदर 10 दिवसापासून सुरू होतो। रामनवमीच्या उत्सवाच्या दिवशी दुपारी 12 वाजता राम जन्म झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होते। सकाळी पूजा अर्चा केल्यानंतर रामजन्म कीर्तन झाल्यानंतर रामजन्म झाला, रामाला पाळण्यात जोजवण्यात आले। त्यानंतर महिलांनी प्रभू श्रीरामच्या बाळरूपाला आपल्या मांडीवर घेत दर्शन घेतले। रामनवमीच्या उत्सवाचं स्वरूप सांगायचं झालं तर चैत्र प्रतिपदा म्हणजे आपला पाडवा। या पाडव्याच्या अगोदर किमान 8 दिवस गावातील ग्रामस्थ आणि या मठाचे सध्याचे असणारे आमचे मठाधिपती समर्थभक्त मंदारबुवा रामदासी आमच्या समवेत असतात। 8 दिवस गावामध्ये धान्याची भिक्षा होते। धान्याची भिक्षा या भिक्षेवरती या उत्सवाचा संपूर्ण अन्नदान, दोन्ही वेळचं म्हणजे 10 दिवसाचं संपूर्ण अन्नदान या धान्याच्या भिक्षेवरती चालतं। आणि चैत्र प्रतिपदा ते दशमी म्हणजे रामनवमीच्या नंतरचा दुसरा दिवस असा दशमीपर्यंतचा हा उत्सव खूप मोठ्या थाटामाटात सुरू असतो। या ठिकाणी 2 वेळचं म्हणजे संपूर्ण दिवसाचं अन्नदान, आमचा पालखी सोहळा, त्यानंतर कधी रामकथा असते तर कधी कीर्तनं या ठिकाणी आम्ही आयोजित करतो। आणि या सर्व कार्यक्रमामध्ये गाव तर आमचं सर्व संपूर्ण सहभागी असतंच, परंतु परिसरातील सर्व भाविक रामभक्त या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची उपस्थिती असते।